नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव यांच्या आयुष्यात आता जे नवीन एक वादळ येणार आहे, त्या वादळाची पूर्वकल्पना आता गुरुजी हे आजीला देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजेच आतापर्यंत अर्णव आणि ईश्वरी यांच्या आयुष्यात संकट तर येतच होती, परंतु आता त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट जे त्यांच्यावरचं टळलेलं होतं ते पुन्हा डोकं वर काढत आहे. आणि त्यासाठी आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना देवाच्या देवळात जाऊन काही व्रत पूर्ण करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रदक्षिणा घालून त्यांना दिवसभर उपवास करावा लागणार आहे. आणि हे सगळं आता जेव्हा ते करायला जाणार त्याच वेळेला नेमका राकेश जेलमधून सुटून ईश्वरी आणि अर्णव यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवणार आहे. परंतु देवाच्याच कृपेने आता देवाच्या दारात असलेले ईश्वरी आणि अर्णव वाचणार आहेत. नेमकं सगळं कसं आणि काय घडणार आहे सगळं आजच्या या भागामध्ये आपण बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की नम्रताला वल्लरी भडकवण्याचं काम करत असते. म्हणजे जे काही घडतंय त्यामध्ये फक्त ईश्वरी आणि अर्णव या दोघांचाच उदो होतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव नम्रता, आता तुला ठोस पावलं उचलावी लागतील. ईश्वरीच्या विरोधात जाण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. आता ईश्वरी आणि अर्णव यांना एकटं पाडायचं आहे आणि आकाशला तुला तुझ्या बाजूने करायचं आहे. आतापर्यंत मी जे करून दाखवलं नव्हतं ते तुला करावं लागेल. म्हणजे आकाशला तुला आपल्या स्वतःच्या बाजूने करावं लागेल असं म्हणून आता तिने हे सगळं करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीच्या बाबतीत कसं आकाशला वेगळं करायचं आणि काहीतरी प्लॅन करून आकाश आणि अर्णव या दोघांचंही बॉन्डिंग ब्रेक करायचं हे सगळं आता वल्लरीच्या आणि नम्रताच्या डोक्यामध्ये सुरू असतं. तर दुसरीकडे इथे राकेश आता विचार करत असतो की बस झालं, आता हा बॉम्ब आज सापडला नाही आहे पोलिसांच्या हातात, परंतु उद्या जर तो बॉम्ब सापडला आणि जर त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही तर इतकी मेहनत घेऊन काही कसं तरी फोन करून जुगाड करून मी तो बॉम्ब बनवून घेतला आहे. पण आता मला ते सहन होणार नाही. काहीही करून मला आता त्या बॉम्बबद्दल एक डिसिजन घेतलाच पाहिजे. तो बॉम्ब मला फेकून दिला पाहिजे, तेही अर्णव आणि ईश्वरी यांच्या गाडीमध्ये. आणि मग कसं तरी करून त्या इन्स्पेक्टरच्या तावडीतून सुटायचं आणि तिथून मार्ग काढायचा. आता त्यांनी जो बॉम्ब असतो तो लॅम्पमध्ये लपवलेला असतो. तोच लॅम्प आता तो बाजूला म्हणजेच त्या बॉम्ब बाजूला काढतो आणि म्हणतो की आता ही तुझी वेळ आलेली आहे ईश्वरी आणि अर्णव यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा धमाका घडवून आणण्याची. चला राकेश, आता वेळ आली. म्हणूनच आता तो त्याच्या माणसाला सारखा फोन लावत असतो, जेणेकरून मला इथून तू पटकन बाहेर काढशील, माझं काम झालं की सगळ्या काही गोष्टी होतील असं आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि त्यामुळे राकेशने खूप मोठा आता डिसिजन घेण्याचं ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टरचं लक्ष त्याच्यावरती असतं. सारखा इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघत असतो आणि हवालदाराला सांगून ठेवतो की ह्याच्यावरती लक्ष ठेवा, हा कुठेही जाता कामा नये, याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं, समजलं असं तो आता बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता हवालदाराकडे राकेश हा बघत असतो आणि त्याला बोलवतो, जरा इकडे मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा हवालदार तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा आता तो तिठेकडे फोन मागतो आणि म्हणतो की जरा मला 2 मिनटं फोन दे, महत्त्वाचं काम आहे. आता त्याच वेळेला तिठे त्याच्याकडून फोन घेतो आणि मग फोन लावायला जातो. तेव्हा आता फोन लावायला जात असताना तो त्याच्या माणसाला सांगतो की मी तयारीमध्ये आहे, माझ्यासाठी तू बाहेर उभा राहा, मी इथून पटकन पळ काढेन आणि मग मी आलो की माझा जो काही काम आहे तो ते करायचे आणि हो माझ्यासाठी दुसरे कपडे घेऊन यायचे, समजलं. तेव्हाच मला इथून व्यवस्थितपणे बाहेर पडता येईल आणि मी याच कपड्यावर राहिलो तर नक्कीच पकडला जाईन. त्यामुळे मला आता हे काम करायचं आहे, त्याच्यासाठी जे सामान सांगतोय ते सगळं माझ्यासाठी तू अरेंज कर असं त्याने आता सांगितलेलं असतं. आणि त्याचमुळे मग आता राकेश हे सगळं करायला तयार झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं नम्रताचं. कारण की नम्रता जे काही तिला बोलली त्याबाबत तिला खूपच आता वाईट वाटत असतं आणि नम्रताने जे काही तिच्याबरोबर चुकीचं वागले त्याबद्दल ती खूप मनातल्या मनात हर्ट झालेली असते. ती विचार करते की काहीही झालं तरीही मला असं करता कामा नये, म्हणून ती देवाकडे म्हणजेच तिची जी देवी आई असते शारदा देवी तिच्याकडे हात जोडत असते आणि म्हणते की हे सगळं काय सुरू आहे. म्हणजे जे काही नमुताईच्या मनात आहे ना तसं माझ्या बिलकुल मनामध्ये नाही आहे. नमुताईला असं का वाटतंय त्याबद्दल खरंच मला खूप वाईट वाटतंय. म्हणून आता ईश्वरीचा चेहरा आता पडलेला असतो.
कारण ज्या प्रकारे नम्रताच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे ते पाहून ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. आता त्याच वेळेला ईश्वरी उभी असताना आजी तिकडे येते आणि आजी तिला विचारते की काय गं ईश्वरी, तू इतका विचार कसला करतेस, कसलं टेन्शन आलं आहे तुला? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की मला काळजी वाटते, म्हणजे ना आजी असं असं घडत आहे. ती सगळं तिच्या कानावर घालते. मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय, म्हणजे माझं मन मला ना काहीतरी चुकीचं संकेत देत आहे. म्हणून आता आजीच्या मनामध्ये विचार येतो की जर घरात कॉम्पिटिशनवरून इतके वाद होत असतील तर मला आता गुरुजींशी बोललं पाहिजे, काहीतरी शांती केली पाहिजे, जेणेकरून सगळं काही सुरळीत होईल. मग आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी गुरुजींना बोलवलेलं असतं आजीने. आणि मग आता आजीने बोलवल्याबरोबर इकडे सगळेजण जमलेले असतात. नम्रताला तर खूप राग येत असतो, कारण की प्रत्येक वेळेला ईश्वरी आणि अर्णव यांना जी काही चांगली ट्रीटमेंट दिली जात असते त्यामुळे तिचा खूप राग होत असतो. आमच्या जिंकण्यासाठी कोणीही प्रार्थना करत नाही, इथे काय कोरिओग्राफर बोलवले जात आहेत, चक्क गुरुजी पण बोलवले जातात भविष्य वर्तवण्यासाठी, पण आमच्यासाठी मात्र काहीच करत नाही, याचा विचार तिच्या मनामध्ये आता सतत अगदी खोलवत असतो. मग तेवढ्यातच गुरुजी आल्याबरोबर नम्रता त्यांना पाणी वगैरे आणून देते आणि मग आजीला गुरुजी विचारतात की बोला सुभद्रा देवी, काय काम आहे तुमचं? तेव्हा मग सुभद्रा म्हणते की ईश्वरी आणि अर्णव या दोघांविषयी बोलायला आणलं होतं तुम्हाला. म्हणजे ना सध्या त्यांच्यावरचा काळ हा ना खूप वाईट काळ आहे. काय होतंय त्यांच्या बाबतीत काहीच घडत नाही आहे, म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. प्रत्येक गोष्टीत यश तर मिळतं, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अडचणीच त्यांच्या वाटेत निर्माण होत आहेत. काय करायचं नाही आम्हाला काहीही कळत नाही, तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा गुरुजी, आता आम्ही काय करायचं? तेव्हा मग ईश्वरी ते सगळं लांबून ऐकत असते, कारण की तिलाही वाईट वाटत असतं. कारण नमू जे काही बोलली किंवा ते कॉम्पिटिशनमध्ये आलेल्या आजवरची सगळी संकटं तिच्या डोळ्यासमोरून अति जात नसतात. मग गुरुजी म्हणतात की हो मी पत्रिका बघतो. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचीही गुरुजी पत्रिका बघतात आणि ते पाहिल्यानंतर गुरुजी म्हणतात की खूप मोठी चुकीची गोष्ट घडणार आहे या दोघांच्या आयुष्यात. तेव्हा ईश्वरीला तिथून भीती वाटत असते आणि आजी म्हणते की काय गुरुजी, नक्की काय सांगताय यांचं भविष्य? तेव्हा गुरुजी म्हणतात की यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा राहुकाळ चालू होत आहे आणि त्याच काळामध्ये खूप मोठी गोष्ट घडण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर खूप मोठं संकट येत आहे असं पुढे दाखवलं जात आहे. त्यांच्या खूप परीक्षा बघितल्या जाणार आहेत, पण काही झालं तर काही होऊ शकतं, म्हणजे त्यात दगावण्याची शक्यता असू शकते एखाद्याचा जीव. आता मात्र सगळेजण घाबरतात. आजी म्हणते की यावर काही उपाय असेल तर सांगा गुरुजी, हे नको असं. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो उपाय तर आहे, म्हणजे एक काम करावं लागेल, या दोघांनी जोडीने दत्ताच्या देवळात जायचे आणि देवाची पूजा करायची आहे, प्रदक्षिणा अभिषेक सगळं काही, आणि त्यानंतर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे, गरिबांना अन्नदान करायचे. या सगळ्या गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित या थोड्यावर सगळा राहूचा ज्यांचा जो प्रभाव आहे तो काळ काहीतरी त्यांना मदत करू शकते, नाहीतर प्रॉब्लेम होऊन बसेल. आता गुरुजी हे सगळं सांगतात, ईश्वरीने पण ऐकलेलं असतं. तेव्हा मग आता अंजली आणि आजी ईश्वरीला समजावतात की तू चिंटूला समजाव, हे जे सगळं काही चालू आहे ना त्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, म्हणूनच आपल्याला आत्तापासूनच सावध राहायला हवं, जेणेकरून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार. मग तेवढ्यातच आता अर्णव हा वैतागलेला असतो आणि तो येतो आणि म्हणतो की मिस इंदौर चल आपण प्रॅक्टिस करायची ना, तुझी झाली का प्रॅक्टिस? तेव्हा ईश्वरी त्याला समजावते की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय, कशाबद्दल बोलायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला एकच बोलायचं आहे की उद्या जर आपल्याला व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे किंवा आपल्याला स्पर्धा जिंकायची असेल ना, तर आपल्यावरचं संकट हे कमी केलं पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की कसलं संकट मिस इंदौर, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी त्याला सगळं काही सांगते की आपल्या दोघांवरही खूप मोठं संकट आहे जे डोकावत आहे आणि त्या संकटाने वर तोंड काढलेलं आहे. आता काय करायचं हे गुरुजींनीच आपल्याला सांगितलेलं आहे, आणि पण अर्णव हे ऐकायला तयारच नसतो, कारण की त्याला या सगळ्यावरती विश्वास नसतो. हे सगळं म्हणजेच पूजा अर्चा आणि येणारं संकट या सगळ्यावरती त्याचा अजिबातच विश्वास नसतो. त्यावेळेला नम्रता आता आकाशला अर्णवच्या आणि ईश्वरीच्या विरोधात भडकवत असते. आणि बघा ते दोघंजणे आपल्याला जरा विचारतात का तरी, कारण आपण काय कॉम्पिटिशन करतोय पण आपण काय करणार आहोत याबद्दल त्यांना काही पडलेलीच नाही आहे. हे सगळं आता मुद्दाम नम्रता त्याला सांगत असते आणि त्याला भडकवण्याचं काम करत असते. आणि हे सगळं जेव्हा आता नम्रताच्या डोक्यात चालू आहे तेव्हा आकाश अजूनही तिचं ऐकायला तयार नसतो, पण तरीही मुद्दामच वल्लरी त्या दोघांमध्ये वाद होण्याचा प्रयत्न करत असते.
जेणेकरून यांच्यात वाद झाला पाहिजे आणि ईश्वरी आणि अर्णव यांचं जे बाहेर जाणं आहे ते टाळलं पाहिजे, असा इथे वल्लरीचा एक वेगळाच प्लॅन तयार असतो. घरात जर वाद झाले तर ईश्वरी अर्णव दोघंही कॅन्सल होतील हे तिला अगदी बरोबर माहीत असतं आणि हे व्रत काही होणार नाही आणि ईश्वरी अर्णव यांच्यावरचं संकट काही टळणार नाही. पण नेमकं संकट हे राकेश नावाचं असतं हे अजूनही वल्लरीला वगैरे माहीत नसतं. त्यामुळे ती अगदी वेगळाच विचार करत असते. तर इथे आकाश आणि नम्रता यांचे जे काही वाद होत असतात ते वाद हे जास्त वाढलेले असतात. त्यामुळे आजी आणि बाकीच्या सगळ्यांनाही आवाज येत असतो. काहीतरी चाललं या दोघांचे खूप वाद अगदी विकोपाला गेलेले असतात आणि ईश्वरी पण हे सगळं बघते. ईश्वरी म्हणते की प्लीज तुम्ही दोघंही का भांडताय, असं भांडू नका, घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत, त्यात आणखी हे कशाला. तेव्हा मग नमू म्हणते की इशू तुला आमच्या दोघांमध्ये बोलण्याची काहीच गरज नाही आहे. तू मला सांग प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये का करत असतेस. तुला जे काही करायचं आहे ते तू आणि अर्णव जिजू दोघंच मिळून डिसाईड करताना मग उगीच आमच्यामध्ये पडू नको, समजलं ना. आमच्यामध्ये जे काही चालू आहे ते फक्त आम्ही विचार करतोय, तू या सगळ्यामध्ये नाही बोललीस ना तरच बरं होईल. तेव्हा आता नम्रता आहे जे काही चुकीचं आणि वाईट वागत असते हे सगळं मामा बघत असतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांना खरं तर जायचं असतं पूजेसाठी. अर्णव हे सगळं कॅन्सलच करायला बघत असतो. परंतु इथे नम्रताची जी काही जीप चालू झाली ती काही थांबायला तयार नसते. ती ईश्वरीला खूप वाईट साईड बोलत असते. तुम्ही दोघंजणे जिंकण्यासाठी प्रयत्न करता परंतु आम्ही तसे काहीही प्रयत्न करत नाही आणि त्याचमुळे मी आकाश यांच्यावर वैतागली आहे, असं सगळं तिला सांगत असते. आणि मग ईश्वरीला वाईट आणखी वाटतं की नमुताई असा का विचार करते, म्हणजे ईश्वरीने ही स्पर्धा मुद्दामच इमोशनली सोडून द्यावी किंवा तिला हे स्पर्धेत मुद्दाम हरावं यासाठी हे सगळं करावं अशी इच्छा असते वल्लरीची. परंतु आजी आणि अंजलीच्या सांगण्यानुसार ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता त्या व्रतासाठी निघालेले असतात. म्हणजे ते व्रत केल्यानंतर ईश्वरी अर्णव यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते बाजूला होईल असं गुरुजींचं म्हणणं असतं. त्यामुळे ईश्वरी अर्णव आता आलेले असतात. त्याचप्रमाणे इथे राकेशने एक मोठा प्लॅन आखलेला असतो. ते म्हणजे की ईश्वरी आणि अर्णव यांच्या गाडीमध्ये राकेशला बॉम्ब सेट करायचा असतो आणि तो बॉम्ब सेट केल्यानंतर ईश्वरी अर्णव यांचा जागेवरच अपघात होऊन ते दोघंजणही खाक होणार, हा सगळा प्लॅनिंग असतो त्या राकेशचा. आणि मात्र या सगळ्याची कल्पना कोणालाही नसते. ईश्वरी अर्णव दोघंजणही आता देवळात आलेले असतात. वल्लरी मनातून विचार करते की इतकी भांडणं लावून पण काही उपयोग झाला नाही. हे ईश्वरी अर्णव दोघंजण जायचं ते देवळामध्ये गेले शेवटी. ईश्वरी अर्णव आता देवळात आलेले असतात. अर्णव म्हणतो की मी सिंदूर हे सगळ्यावर विश्वास नाही. तर ईश्वरी म्हणते की माझा आहे ना, मग प्लीज तुम्ही चला माझ्यासोबत. आता दोघंजणही छान तयार होऊन देवळाच्या इथे आलेले असतात. देवळात जातात आणि त्यांची गाडी तिने मागच्याच बाजूला लावून ठेवलेली असते. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर हे सगळं ना मला खरंच पटण्यासारखं नाही आहे, म्हणजे मी हे बिलीव्हच करत नाही. तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते की हे फक्त तुम्ही असा विचार करा की तुम्ही माझ्यासाठी करताय, बाकी कोणाहीसाठी नाही आणि आपली कंपनी वाचवण्यासाठी करताय, इतकंच करा. मेहनतही घेताय ना तशी मीही घेते, परंतु आपण देवाला जर प्रार्थना केली त्या मेहनतीची जोड आणि प्रार्थना देवाची लाभली, आशीर्वाद लाभले तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. त्यामुळे आपण दोघंही हे सगळे प्रयत्न करूया, असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवबरोबर तिकडे आता जाते. आणि गाडी लावल्यानंतर राकेशचं लक्ष पूर्णपणे गाडीवरतीच असतं की कधी एकदा अर्णव गाडी लावतोय आणि कधी एकदा मी माझं काम करतोय. राकेशने स्वतःच्या चेहऱ्याला मास्क वगैरे सगळं काही लावून घेतलेलं असतं, जेणेकरून अर्णवने तिला ओळखायला नको किंवा कुठलाही प्रॉब्लेम यायला नव्हून ते सावध व्हायला नको. तर इथे जे मोठं संकट असतं तेच मोठं संकट आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही डोक्यावरती असतं. ईश्वरी अर्णव आता देवळामध्ये येतात. गुरुजी त्यांना जी सुरुवातीची पूजा असते ती पूजा करून घ्यायला सांगतात. दोघंही मनोभावे अगदी एकत्र पूजा करून घेतात. अर्णव आता ईश्वरीसाठी फक्त ही पूजा करायला तयार झालेला असतो आणि ती पूजा झाल्यानंतर आता गुरुजी ईश्वरी आणि अर्णव या दोघांना अभिषेक करायला सांगतात. त्याप्रमाणेच ते आता दत्तांचा अभिषेक करून त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात. आणि हे सगळं करत असताना आता प्रदक्षिणा सुरू असते. पण वल्लरीला मात्र टेन्शन आलेलं असतं की पुढे आता करायचं तरी काय. तर इथे राकेश मात्र लांबच लपलेला असतो. जशी ईश्वरी आणि अर्णव यांची गाडी त्याला शांत तिथे उभी असलेली दिसते त्याच वेळेला आता राकेश हा धावत धावत जातो आणि त्या गाडीमध्ये तो टाईम बॉम्ब फीड करून ठेवतो, जेणेकरून ईश्वरी अर्णव आले की आल्यानंतर त्या गाडीचा स्फोट व्हायला पाहिजे अशीच त्याने सगळी मध्य रस्त्यात असताना स्फोट झाला पाहिजे अशी सगळी सेटिंग त्याने आता करून ठेवलेली असते. आणि म्हणूनच तो लांबून बघत असतो
तेवढ्यात आता ईश्वरी अर्णव यांचा उपवासही असतो. गरिबांना अन्नदानही करून झालेले असते आणि प्रदक्षिणा वगैरे सगळं काही झाल्यानंतर ईश्वरी अर्णव आता खाली उतरत असतात. राकेशचं लक्ष असतं, त्याने गाडीत व्यवस्थित त्याचं काम केलेलं असतं. तो लांब उभा असतो. आता ईश्वरी अर्णव, तुमची वेळ जवळ आली. एकदा की तुम्ही गाडीत बसून गाडी सुरू केली की तुमची गाडी उडालीच म्हणून समजा, असं म्हणून आता इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही गाडीकडे येण्यासाठी बसत असतात. आणि अर्णव हा गाडीत बसला रे बसला की स्फोट होणार आणि तोच टायमिंग त्याने बरोबर अगदी लावलेला असतो. गाडीची जे त्याच्याकडे स्टार्टिंग की असते ती की प्रेस केल्या केल्या त्या ह्याचा स्फोट होणार अशीच त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली असते. मग त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही खाली उतरतात आणि तेवढ्यातच आता गुरुजी जे असतात ते गुरुजी ईश्वरी आणि अर्णवला मागून आवाज देतात. आणि अर्णव गाडी स्टार्ट करायला जाणारच असतो, म्हणजे त्याने त्याची स्टार्टिंग की तो चालूच करतो दरवाजे उघडण्यासाठी, लॉक उघडण्यासाठी. परंतु तेवढ्यातच गुरुजींनी बोलावले असते, त्यामुळे गुरुजीला ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता पुन्हा आतमध्ये देवळात जात असतात. ते पायऱ्यांवर असतात. त्याच वेळेला आता इथे अर्णवच्या ज्याप्रमाणे राकेशने सेटिंग केलेली असते त्याप्रमाणे अर्णवची गाडी आता भयंकर पेट घेते आणि तिथल्या तिथे गाडीचा ब्लास्ट होतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही मात्र गुरुजींच्या एका बोलण्यामुळे मागे जातात आणि देवाकडे परत गेल्यामुळे त्यांचा जीव आता वाचलेला असतो. आता यामध्ये राकेशचा आता खूप मोठा पचका झालेला आहे. राकेशने इतकी मेहनत करून जेलमधून बाहेर पडून देखील ईश्वरी आणि अर्णव यांना तो संपवू शकलेला नाही. आता फायनली अर्णवचाही विश्वास बसला की जे काही आपल्यावरचं संकट होतं ते खूप मोठं होतं, जीव घेणं, पण देवाच्या कृपेमुळे मोठं संकट टळलं. आता अर्णवचाही ईश्वरी आणि देवावरती विश्वास बसायला लागलेला आहे. नेमकं पुढे काय आणि कसं घडणार आहे, आता राकेशला पोलीस पकडतील का, नेमकं काय होईल, सगळं पाहणं रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.